आज पुस्तक नाही हातात, काय विचार करताय? उमा, माझ्या बाबांनी मला नगरपालिकेत नोकरी कर असं का सांगितलं माहितीये का? कारण आमच्या कोकणातनं मुंबई शहरामध्ये बरीच लोक येतात नोकरी धंद्यासाठी. त्यांची इथं आल्यानंतर खूप आवाळ होत असते, राहण्याची, जेवणा खाण्याची. आमच्या वडिलांना असं वाटत होतं की मी नगरपालिकेत नोकरी केली तर त्यांची सेवा करू शकेन, म्हणून IAS किंवा IPS ची परीक्षा न देता मी नगरपालिका जॉईन केली. कोकणातल्या लोकांवर खूप प्रेम ना बाबांचं. इकडे आले की जात असतात भेटायला. पण आज माझ्यावर किती विचित्र परिस्थिती आली बघ. त्याच कोकणातनं आलेल्या लोकांना मदत करायच्या ऐवजी त्यांच्या चाळी पाडा अशी नोटीस द्यावी लागते मला. खूप वाईट आहे सगळं. या चाळी बेकायदेशीर आहेत का? पण मग इतक्या उशिरा कारवाई का होतीये? आणि तिथल्या कुटुंबांचं काय? काही नाही, त्यांना डान्स बार चालतात, पण बेकायदेशीर 400 सामान्य कुटुंब मात्र त्यांना चालत नाहीत. असंच आहे सगळं. काय म्हणजे सुखानं नांदणारी माणसं त्यांना चालत नाहीत, पण समाजाला काळीमा फासणारे डान्स बार मात्र त्यांना हवे. तुम्ही नका करू ही कारवाई. काही नाही ग, बरोबर कात्रीत पकडले त्याने मला. मी नेहमी कायद्यावरती, नियमांवरती बोर्ड दाखवून कारवाई करायचो ना. आज तोच कायदा त्यांनी मला दाखवला.